वजनदार राजकीय नेता किंवा लोकप्रतिनिधी म्हटलं की त्या नेत्यामागे कार्यकर्त्यांचा गराडा, पोलिसांचा फौजफाटा आणि गाड्यांचा ताफा हे चित्र तसं आपल्या अंगवळणी पडले। मात्र या व्हीव्हीआयपी मंडळींना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागतो। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही पालिका प्रचारादरम्यान मुंबई ठाण्यातल्या याच वाहतूक कोंडीचा फटका बसला। त्यामुळे प्रचार सभा स्थानी पोहोचण्यासाठी सुप्रिया सुळे यांना आपला लवाजमा बाजूला ठेवून चक्क दुचाकीवरून प्रवास करावा लागला। गाडीतून आले असते तर वेळेत सभास्थानी पोहोचूच शकले नसते अशी कबुलीही सुप्रिया सुळेंनी यावेळी दिली। काय करू मी मुलुंडला कुठे मालाडला प्रचार करत होते। इतका प्रचंड ट्रॅफिक होता आणि मला ठाण्याला पोहोचायचंच होतं, म्हणून मी 1 तास बाईकवरनं इकडे आले। गाडीत आले असते तर सभेला पोहोचलेच नसते। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, एक वेगळा अनुभव या सगळ्या प्रचाराचा आधार घ्यावा लागलाय। दररोज खरं म्हणजे वाहतूक कोंडीचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो, मात्र आता राजकीय नेत्यांनाही हा त्रास सोसावा लागला। नक्कीच हेमाली, खूप महत्वाची बातमी आहे का सुप्रिया सुळेंना मालाड ते ठाणे हा प्रवास बाईकवरती करावा लागला। ते मोटरसायकलवरून ठाण्यात आले। एकंदरीत ह्याचं मूळ कारण होतं मुंबईतली ट्रॅफिक आणि ठाण्यातली ट्रॅफिक। तो एवढा मोठा प्रवास होते, बाईकवरून आलेले होते आणि बाईकवरतीच त्यांनी रॅली केली। एकंदरीतच हा फटका वाहतूक कोंडीमुळे सुप्रिया सुळेंना बसलेला आहे आणि त्यांनी त्याचं खंडनही केलेलं आहे। ठाण्यामध्येही ह्या सर्व जे रॅलीज आहेत किंवा जे राजकीय वातावरण झालेलं आहे, सभा आहेत, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी रोज संध्याकाळी पाहायला मिळते। त्याचबरोबर त्यांनी सेनेच्या वरती आणि भाजपावरती टीका करत सेना आणि भाजपाचं हे नवरा बायकोचं भांडण आहे असे आरोप करतच ह्या रॅलीचा समाचार घेतला। धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या या माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।